तर बैल पोळ्याच्या दिवशी कृष्णा शेट आणि त्याच्या भाऊ बांधांचा जसा मेकअप पूर्ण झाला तसा आम्ही लगेच ढोल ताशासोबत फटांगड्याचा आवाज सुरू केला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर बैल पोळा म्हणजे शेतकऱ्यासाठी दसरा आणि दिवाळी सारखाच एक मोठा सण आहे. ह्या दिवशी देवाच्या कृपेने अजून पण ज्या शेतकऱ्यांच्या घरी बैल आहे तो शेतकरी त्या बैलांना सजवितो. त्यामध्ये सगळ्यात आधी बैलाला धुवून काढितो आणि मग त्याचा मुकुट म्हणजेच त्याचे शिंग रंगवितो. तसं तर आम्ही दरवर्षी ब्रशने शिंग रंगवितो, पण ह्या वर्षी आबाने हा स्प्रे आणला होता पण त्याचा काही नीट रिझल्ट नाही आला, म्हणून ओल्ड इज गोल्ड म्हणत आम्ही परत ब्रशचाच वापर सुरू केला. आम्ही इकडे जीव खाऊन शिंग रंगवितोय आणि इकडे आमचा ओल्ड माणूस व्हॉट्सअपला स्टेटस टाकितोय. ह्या सगळ्या धावपळीत जशी आमची सजावट पूर्ण झाली तशी लगेच आम्ही कपडे बदलून मिरवणुकीला सुरुवात केली. त्याच्या सगळ्यात आधी ढोल ताशाच्या गाजरात आणि फटांगड्याच्या उजाडात बैल रस्त्याला आली आणि मग या फटांगड्याच्या उजाडासोबत आम्ही भांडारा उजाळायला सुरुवात केली. बैल पोळ्याच्या दिवशी ना आम्ही अशी वाजवीत गाजवीत बैल हनुमान मंदिरात दर्शनाकरिता नेतो आणि तिथं गेल्यावरती नारळ फोडून घरी आणल्यावरती बैलांना पुरणपोळी सोबत बाजरीचा नैवेद्य देतो. ही तर जुन्या काळापासून चलत आलेली परंपरा आहे, पण ह्याच परंपरेमुळे आज आमच्या घरात ट्रॅक्टर असून पण आमच्या दावणीवरती लक्ष्मी